लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता शकुंतला आणि राणीचा प्लान उघडा करत सिंधू समोर जेव्हा सगळे सत्य येते तेव्हा आता ऋतुराजची डुप्लिकेट सही घेऊन ऋतुराजला काकूच्या नजरेत खाली पाडून आता सिंधूची कशी घराबाहेर हकालपट्टी करायची असा आता शकुंतला आणि राणीचा प्लान आता सिंधू ही कशी सर्वांच्या समोर आणते आणि आता रत्नबारक्यांचे घर पाडण्यासाठी दुसरे तिसरे कोणी नसून राणीने दिलेल्या फाईलच्या मदतीने शकुंतलानेच तो प्लान केला असल्याचे सिंधू कशी समोर आणते आणि जेव्हा ते सत्य सिंधू समोर आणते त्याच वेळेस अजून एक सत्य हे करत असताना सिंधू समोर येते आणि ते म्हणजे राणी लंगडी नसल्याचे सत्य। तेव्हा आता जेव्हा सिंधू राणी लंगडी नसल्याचे सत्य समोर आणते त्याच वेळेस आता राघव हा राणीची कशी हाताला धरून हकालपट्टी करतो ते या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यामध्ये आता शकुंतला आणि राणीने मोठा डाव केलेला असतो आणि काही करून रत्नबारक्यांच्या घरातील लोकांना एकमेकांपासून बाजूला करायची। शकुंतला म्हणते की जसे माझ्या मुलाला म्हणजे आयुष रावांना माझ्यापासून त्या सिंधूने वेगळे केलं तेव्हा त्या डॉक्टरीन बाईला सुद्धा मी सर्व रत्नबारक्यांपासून वेगळे करणार। एवढेच नाही तर घरातील प्रत्येकाला वेगवेगळे करून त्यांच्यात मतभेद आणणार असा आता पण शकुंतलाने केलेला असतो आणि राणी तिला आता साथ देत असते। त्यासाठी आता राणीने काकूच्या कपाटातील घराच्या पेपरची ती फाईल शकुंतलाला दिलेली असते आणि ती फाईल सर्व बघून त्यामध्ये आता ऋतुराजची डुप्लिकेट सही करून ते घर ऋतुराज विकत असल्याचे पेपर्ससुद्धा शकुंतलाने बनवलेले असते आणि त्या पेपरची फाईल आता शकुंतलाने राणीकडे देऊन आता मोठा दुसरा डाव आखलेला असतो आणि महापालिकेच्या लोकांना अनाधिकृत घर असल्याचे सांगून रत्नबारक्यांचे घर पाडण्यासाठी बुलडोझर बोलावून आता पाठवलेले असते। इकडे आता 1 तासाची मुदत बाकी असल्यामुळे सिंधू ही त्या महापालिकेच्या माणसाला 1 तास मुदत द्या असे सांगते आणि सर्वजण आता घरामध्ये ती फाईल शोधत असतात आणि आता अखेर सिंधू ही ऋतुराजच्या रूममध्ये येऊन ती फाईल शोधू लागते आणि त्याच वेळेस आता राणी तिचा डाव साधते आणि आता राणीने ती फाईल ऋतुराजच्या त्या कपाटात ठेवलेली असते आणि त्याच वेळेस राणी तिथे येऊन ती फाईल शोधू लागते आणि गुपचूप ती फाईल वर ठेवते। त्याच वेळेस आता सिंधूला ती फाईल दिसते आणि फाईल सापडली असे म्हणत आता सिंधू ती फाईल आता काकूसमोर आणते पण त्याच वेळेस एक मोठा धमाका उडालेला असतो आणि जेव्हा सिंधू ती फाईल बघते त्यावेळेस आता ते घर ऋतुराजने विकायला काढल्याचे पेपर्स सिंधूसमोर येते आणि काकू रत्नाकर राघव सर्वजण ते पेपर्स बघतात आणि त्याच वेळेस आता सर्वजण चोराच्या नजरेने ऋतुराजकडे बघू लागतात। तेव्हा ती फाईल बघताच ऋतुराज म्हणतो की हे कसं शक्य आहे वहिनी, तुझा माझ्यावरती विश्वास नाही का? मी असं काहीच केलं नाहीये आणि त्याच वेळेस राग येऊन काकूने आता ऋतुराजच्या कानाखाली मारलेली असते। काकू म्हणते की रक्ताचं पाणी करून माझ्या नवऱ्याने आणि मी तुमच्या दोघांचं शिक्षण केलं, तुमच्यावरती संस्कार केले, तुमचा संसार सुरळीत केला, पण तू आज चक्क माझ्या नवऱ्याने मेहनतीने बांधलेले हे घर विकायला निघाला ऋतुराज आणि कुणाच्या सांगण्यावरून तू हे सर्व केलं? ऋतुराजला यामध्ये काहीच माहिती नसतं आणि ऋतुराज म्हणतो की वहिनी मी काहीच केलं नाही। तर सर्वजण म्हणतात मग ही सही कशी? ऋतुराज म्हणतो की माझ्यावरती विश्वास ठेवा, हे पेपर्ससुद्धा मी बघितले नाही आणि यावरती ही सहीसुद्धा मी केली नाही। तर आता ऋतुराज हा त्याला काय करावे आणि काय नाही हे ती सही बघून ऋतुराज गोंधळलेला असतो पण आता ऋतुराजचे ऐकून घ्यायला कोणीच तयार नसते। त्यानंतर मात्र आता राघव आता मोठा गैरसमज झाला असल्यामुळे लगेचच वकिलाची भेट घेऊन अखेर 1 तासाच्या आत स्टे ऑर्डर घेऊन येतो आणि आता स्टे ऑर्डर आणताच महापालिकेच्या लोकांनी घर पाडण्याचे तात्पुरते थांबवलेले असते। त्यानंतर आता सिंधू ही बेडरूममध्ये येत राघवला म्हणते की राघव
आता तर आपल्याला थोडासा वेळ अजून मिळाला आहे, पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. मला वाटतं ऋतुराज काका असं कधीच करणार नाही. कारण ते ज्या अर्थी म्हणतात ना की हे मला काहीच माहिती नाही आणि ही सही देखील मी केलेली नाही, तेव्हा नक्कीच ऋतुराजला यामध्ये कुणीतरी अटकवत असल्याचे सिंधू आता राघवला सांगते. त्यानंतर आता राघव आणि सिंधू ऋतुराजकडे येतात. तर आता ऋतुराज म्हणतो की सिंधू, तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव. तेवढ्यात आता रिषभ तिथे येतो आणि म्हणतो की सिंधू वहिनी, अगं तुला माहिती आहे का, आपल्या घरामध्ये राघवने पार्टी ठेवली होती. त्यावेळेस रिषभ म्हणतो की मला आणि बाबांना शकुंतलाजीने त्यांच्या ऑफिसवर बोलावलं आणि आपल्या चौकातील त्यांचे मोठे दुकान पार्टनरशिपमध्ये मला देण्यासाठी त्यांनी ऑफर दिली होती. पण आम्ही ती ऑफर नाकारली. कारण रिषभ म्हणतो की मला त्या शकुंतलाजीवरती अजिबात विश्वास नव्हता आणि आता मी त्याच वेळेस ती ऑफर नाकारली, तेव्हा हे सर्व काही त्या शकुंतलानेच केले असावे. तर आता सिंधू ते ऐकून लगेच सिंधूच्या डोक्यात क्लिक होते. पण सिंधू म्हणते की मग ती फाईल शकुंतलाकडे तुमच्या सहीची कशी जाईल. तर आता लगेच सिंधू म्हणते की मला वाटतं यात आपल्या घरातील काही माणसाचा नक्कीच हात आहे. तर आता राघव म्हणतो की पण आपल्या घरातील व्यक्ती त्या शकुंतलाला अशी कशी मदत करेल. तेव्हा लगेच सिंधू आता विचार करू लागते. तर सिंधू म्हणते की मी ऋतुराज काकांच्या रूममध्ये गेले असताना राणीने स्वतः ती फाईल वर काढून ठेवली आणि मग माझ्या नजरेत ती फाईल आली. तेव्हा नक्कीच यामध्ये राणीचा काहीतरी संबंध असल्याचे आता सिंधूच्या लक्षात आलेले असते. सिंधू म्हणते, राघव, मला वाटतं मधुताई नक्कीच यामध्ये काहीतरी गडबड करू राहिल्यात आणि आपल्यापासून काहीतरी लपवतात. तर आता राघव, रिषभ, ऋतुराज आणि सिंधू मोठा प्लान करतात. सिंधू म्हणते की आता त्या मधुताईवरती आपल्याला करडी नजर ठेवायला हवी. राघव म्हणतो की अगं सिंधू, त्या दिवशी मी आणि रिषभ साडी घेऊन तुझ्या रूममध्ये येत असताना लगेचच रिषभला मला तुझी साडी दाखवायची होती. त्यावेळेस मधू उभी राहून ती साडी बघत होती आणि आम्ही आलो त्यावेळेस मधू झोकांडा जात असल्याचे आम्हाला दिसले. तेव्हा सिंधू म्हणते की राघव, मला वाटतं मधुताई लंगडे असल्याचे नाटक करत आहेत, पण त्या ऑलरेडी लंगड्या नाही आहेत असं मला वाटतंय. तेव्हा लगेच सिंधू म्हणते की राघव, आता त्या मधुताईवरती आपल्याला करडी नजर ठेवायला हवी. इकडे आता तात्पुरती घर पाडण्यासाठी स्थगिती आल्यामुळे ताबडतोब मधू आता ही शकुंतलाकडे जाण्यासाठी निघते. घरात कोणी नाही असे समजून आता मधू ही शकुंतलाकडे जाण्यासाठी निघताच आता इकडे सिंधूने मधूवरती करडी नजर ठेवलेली असते आणि लगेच सिंधू मधूचा पाठलाग करते. इकडे आता सिंधूने आयुषला देखील फोन करून तिकडे शकुंतलावरती नजर ठेवायला सांगितलेली असते. मधू आता तिच्या पायाने ताबडतोब आता शकुंतलाकडे येते. तेव्हा शकुंतला तिला बेडरूममध्ये नेत आता मधू तिला सर्व हकीकत सांगू लागते. त्याच वेळेस आता इकडे आयुष हा मधूला उभी असल्याचे बघून सिंधूला कॉल करतो आणि मधू तिथे आल्याचे सांगतो. ते ऐकताच आता सिंधू ही पटकन ही शकुंतलाच्या घरी येते आणि दरवाजाच्या आडून मधू आणि शकुंतलाचे ते बोलणे ऐकून आता समोरच्या भयानक दृश्याने सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता मधू ही लंगडी नसून ती स्वतःच्या पायावर उभी राहून आता मधूचे ते सर्व बोलणे ऐकून सिंधूने तिच्या मोबाईलमध्ये आता सर्व मधूचे बोलणे रेकॉर्ड केलेले असते आणि मधू उभी राहून शकुंतलासोबत बोलत असल्याचे सुद्धा व्हिडिओ आता सिंधूने काढून पटकन सिंधू आता घरी येऊन ते सर्व आता काकू आणि राघव सर्वांसमोर आणते. तर आता सर्वजण मधू येण्याची वाटच बघत असतात. इकडे आता मधू शकुंतलाला सांगते की सर्व काही आपल्या प्लॅनप्रमाणे घडतंय आणि आता पुढचा डाव आखून मधू ही घरी येताच सर्वजण आता मधूकडे बघतात. आणि त्याच वेळेस आता सिंधू म्हणते की मधुताई कुठे गेल्या होत्या. तर मधू म्हणते की काही नाही ग, बसू बसू कंटाळा येतो तेव्हा थोडीशी बाहेर गेले होते. त्याच वेळेस आता
सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही कुठे गेला होतात ना, हा थोडासा ट्रेलर बघा ना तुम्ही, सिनेमा तर मी तुम्हाला नंतर दाखवीन. आणि त्याच वेळेस आता सर्वांसमोर सिंधू तो व्हिडिओ कसा मधूला दाखवते आणि रागाच्या रुद्रावताराने आता राघव कशी मधूची हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.